आहे आपल्या योद्धा न्यूजच्या मेन हेड ब्रांचला, जिथे मी आलो आहे तुम्हाला खास त्यांच्याशी ओळख करून द्यायला, जे ह्या चॅनलचे सर्व आहेत. बघूयात ते नेमके आपल्याला काय माहिती देत आहेत, कारण ही नवीन ब्रांच आपण ओपन केली आहे. ज्या ठिकाणी पहिली ब्रांच आपली होती त्याच बाजूला दुसरी ब्रांच योद्धा न्यूजची ओपन झालेली आहे आणि आपण आता भेटणार आहोत योद्धा न्यूजचे मालकाला. चला तर आता मी ऑफिस तुम्हाला पण दाखवणार आहे. नवीन ही ब्रँच ओरिजिनल आहे आणि ही जी नवीन ब्रँच आहे अतिशय छान पद्धतीने इथे आपल्या चॅनलचे प्रमुख बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण वार्ता करणार आहोत. तर आपण आलो आहेत आता आपल्या योद्धा चॅनलचे सर्व प्रमुख, त्याचबरोबर इथे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जे आजपर्यंत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. हे आहेत आमचे जवळचे गुरुवर्य माननीय श्री धर्मराज देशपांडे आणि हे आहेत आमचे जवळचे आणि गुरुवर्य श्री दीपक बोराटे सर. यांच्याशी आपण 2 मिनिटं वार्ता करणार आहोत. तर नेमकी तुम्ही जनतेला काय मेसेज देणार आहे, आपण प्रश्न विचारूया. नमस्कार दादा, मी खास तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो. नमस्कार सर. नमस्कार. आता ही जी तुम्ही दुसरी ब्रँच ओपन केली आहे, तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आपल्या योद्धा चॅनलच्या माध्यमातून जे लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो आणि त्यांना ते न्याय मिळवण्यासाठी कुठं ना कुठं धावावं लागतं किंवा दुसऱ्या चॅनलला गेले तर त्यांचं ते बाजू मांडून घेत नाही किंवा त्यांना मदत करत नाही, तर मग तुम्ही काय सांगू शकाल? प्रथमतः मी सांगेन की या योद्धाची स्थापना माझ्या वडिलांनी 2006 साली केलेली आहे. जे न्यूजपेपरच्या रूपात होतं त्याचं रूपांतर आपण फक्त चॅनलमध्ये केलेलं आहे. तर हा दुसरा वारसा आहे. पहिला वारसा माझ्या वडिलांपासून चालत आलेला आहे की जनतेची सेवा करण्याचा. जेवढं होईल यथाच्या जेवढं देता येईल सेवेसाठी तेवढं देत आलेलो आहे. माझं फक्त जनतेला एवढंच आव्हान असतं की तुम्ही तुमचे प्रश्न मांडले, सरकारी अधिकाऱ्यांनी ते ऐकले नाही तर तुम्ही ते पुराव्यानिशी आमच्याकडे द्या. आम्ही ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आणि सरकारला जागा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिलीत तुम्ही. सर, हे जे योद्धा चॅनल आहे नेमकी हे स्थापना करण्याचा उद्देश काय आहे तुमचा? योद्धा न्यूजचं इथं संपर्क करायचं कारण एवढंच आहे की जी जनता आहेत, जी त्रस्त आहे किंवा त्यांचे प्रश्न मांडायला त्यांना म्हणजे योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही ना, तर त्या जनतेने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. आपण त्याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर दिलेले आहेत, संपर्क कार्यालयाचा आपण नंबर दिलेले आहेत किंवा ॲड्रेस दिलेला आहे, तर त्यांनी संपर्क साधावा इथं येऊन. आणि संपर्क साधल्यानंतर जेवढे प्रश्न असते म्हणजे असं नाही की फक्त सरकारी अधिकारी त्रास देतात त्यांचं असं नाही. असं पण बऱ्याच वेळा होतं की काय असे RTI कार्यकर्ते आहेत की जेणेकरून ते फक्त सरकारी अधिकाऱ्यांना दबाव टाकून त्यांच्याकडून पैसे कसे काढता येतील किंवा अशा गोष्टी असे पण करतात. तर त्या सरकारी अधिकाऱ्यांना देखील बाबा त्यांना सल्ला आपण व्यवस्थित देणं किंवा त्यांचं काय केलं पाहिजे जर आपण चुकत नाही. म्हणजे हे खरं आहे की आपण जर चुकत नाही तर तिथं चुकायची काय कारण नाही. फक्त तुमच्यामध्ये सत्य असावं आणि ते तुमचं सत्य आम्ही जनतेसमोर नक्कीच मांडू, याकरता फक्त या कार्यालयाची स्थापना केली आहे. अतिशय धन्यवाद दादा. तुम्ही आता ऐकलंच असताल की दादाने अतिशय छानपणाने निर्भीडपणे उत्तर दिलेलं आहे. जर तुम्हाला एखादी समस्या असेल आणि तुमच्याकडे खरोखर ते कन्सेप्ट जे आहे ते ओरिजिनल आहे आणि प्रूफ सहित आहे, तर नक्कीच तुम्ही योद्धा चॅनलला भेट देऊ शकता. आपण आता वळूया जे नवी मुंबईमधील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि दोस्तीची अशी मिसाल बोललं जाणारे हे आमचे प्रव्यक्ती आहेत, लाडके आहेत, आमचे गुरुवर्य आहेत श्री दीपक बोराटे. त्याचबरोबर आमचे धर्मराज दादा आहेत, नेहमीच मार्गदर्शन करतात. आपण आता दीपक सरांकडे येऊया. तुम्ही योद्धा चॅनल जे सध्या प्रोग्रेसमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये जे पण बातमी देतोय आपण ते अतिशय ओरिजिनल असते आणि प्रूफ सहित आपण लोकांसमोर मांडतो. तर तुम्ही लोकांना काय आवाहन करू शकता? तुमच्याकडे येतो आता मी की तुम्ही ह्या चॅनलद्वारे जनतेला काय आवाहन करू शकता? मी जनतेला एक आवाहन करतो की ज्या लोकांवरती खरोखर अन्याय होतो, यांची कामं होत नाहीत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळवून दिला जाईल. धन्यवाद दादा, अतिशय छान माहिती दिलेली आहे. आणि आपण आहोत सध्या योद्धा न्यूजच्या प्रमुख आणि हेड या ब्रँचमध्ये, जी नवीन ब्रँच झाली अतिशय सुंदर. आणि तुम्हाला जर खरोखर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच योद्धा चॅनलला व्हिजिट द्या. आता ही नवीन जी ब्रँच झालेली आहे तुम्ही बघू शकता, इकडे पलीकडे पूर्ण योद्धा न्यूज चॅनलचं स्टाफ बसतं. तुम्हाला कॅमेऱ्याद्वारे मी दाखवतो. चला तर मी तुम्हाला पूर्ण हे आपल्या ब्रँचचं लोकेशन आणि त्याचं पूर्ण दृश्य दाखवतो. इथं हा पूर्ण स्टाफ आता सध्या तर मेकिंगच चालू आहे आणि हे आहे पूर्ण स्टाफ जे ॲनालाइज करतात, न्यूजचं एडिटिंग करतात
प्रत्येक जण आपलं आपलं काम एकदम चोखपणे करतो. पहिलं सगळं जे तुम्ही प्रूफ देता, जी पण माहिती देता, त्याची पूर्ण माहिती करून नंतर न्यूज बनवली जाते आणि जी तुम्ही बातमी दिली त्याचं नक्कीच तुम्हाला न्याय मिळवण्याचं काम आमचा योद्धा न्यूज चॅनल करतं. आता चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, खाली स्क्रीनवर आमचा नंबर आहे आणि ॲड्रेस पण दिलेला आहे. तुम्ही ते ॲड्रेस तुमच्याकडे ठेवून किंवा नंबरवर फोन करून तुमची माहिती पोहोचू शकता. धन्यवाद. पाहत राहा योद्धा न्यूज.